क्वेश्चन नंबर 4, फाइंड द स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. इथे आपल्याला काही पॉइंट्स दिलेले आहेत, त्यातून पास होणारे जी लाईन आहे त्याचा स्लोप गिवन पॉइंट्स आधी लिहूया ऍज इट इज. ओके, गिवन पॉइंट्स. दिलेले पॉइंट्स कुठले कुठले आहेत बघा. ए दिलेले आपल्याला -3, 5 अँड डी जो दिलेला आहे आपल्याला 4, -1. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन. आता ह्या पॉइंट मधून पास होते म्हटल्यावर त्या लाईनचं नेम काय घेणार आपण, स्लोप ऑफ लाईन एबी. कारण समजा ए आणि बी हे पॉइंट आहेत आणि याच्यातून जाणारी लाईन आहे, म्हणजे त्या लाईनला आपण एबी म्हणू शकतो. ओके, तर तसं इथे काय करायचं, स्लोप ऑफ लाईन एबी इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा y2 - y1 सॉरी y2 - y1 अपॉन x2 - x1. तर हा फॉर्म्युला पहिल्यांदा आहे. आता इथे y2 ची जर व्हॅल्यू त्या आधी क्लिअर करूया आपण. इथे हा आपला x1 असेल, हा y1 असेल आणि हा x2 y2. ओके, तर व्हॅल्यू पुट करूया. y2 ची व्हॅल्यू किती येणार आहे, -1, तर ती इथे पुट करूया. -1 मायनस फॉर्म्युलातला मायनस आहे इथे. y1 ची व्हॅल्यू किती आहे, 5, तर ती इथे ठेवूया व्हॅल्यू 5 अपॉन x2 ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. तर 4 मायनस फॉर्म्युलातला मायनस आणि x1 ची व्हॅल्यू किती आहे, -3. ही व्हॅल्यू पुट केली आपण -3. नाव नेक्स्ट स्टेप, -1 -5 दोन्ही मायनस राहतील आणि खाली काय होईल बघा, 4 दोन्ही जे मायनस मायनस आहे ते मधले काय होतील, +3. ओके, 4 + 3 होईल. तर -1 -5 साइन सेम आहेत म्हणजे काय होणार, पहिला या दोन्हींची काय होणार, ऍडिशन होणार. तर -6 येणार. परत 4 + 3 केलं आपण तर किती येणार, 7. म्हणजे स्लोप ऑफ दॅट लाईन इज, हा बदलू शकता स्लोप, जस्ट अ मिनिट, स्लोप ऑफ AB on given line is -7/6 and that is required. Okay, तर इथे